तर पाकिस्तानवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत हे संघ परिवारातून देण्यात आले। येत्या काळात बलुचिस्तानचा लढा संघ अभ्यासक दिलीप देवधर यांनी ही माहिती दिली आहे। तर पाक व्याप्त काश्मीर भारतात येणार दिलीप देवधर यांनी हे भाकीत केले। ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही, सुरूच राहणार असंही देवधरांनी म्हटलंय। युद्धविराम नाही, स्वल्पविराम आहे, कारवाई सुरूच राहणार असल्याचं दिलीप देवधर यांनी स्पष्ट केलं। युद्धविरामामुळे संघ वर्तुळात नाराजी नाही असंही दिलीप देवधर म्हणाले। तर संघ परिवार, पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांची एकच भूमिका आहे असंही देवधर यांनी म्हटलंय। तर भारत पाक शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही असंही देवधरांनी म्हटलंय। सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर एकाच ऑपरेशनचा भाग आहे असंही देवधरांनी म्हटलंय। तर दिलीप देवधर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। सोबत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक आहेत दिलीप देवधर। सर, काय सांगाल, एकूण जो पहिला हल्ला झाला होता, पहलगामचा हल्ला झाला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळात काय चर्चा आहे, काय विचार आहे? पहलगाम पासून आपण सुरू केलं तर 22 एप्रिलला पहलगामची जेव्हा घटना घडली तेव्हा पूर्ण भारत संतापाच्या प्रक्रियेत होता। तेव्हा संघ परिवारातील कार्यकर्त्यांना कल्पना होती की आउट ऑफ इमोशन मोदी सरकार, इंडियन मिलिटरी, भारत सरकार काहीच करणार नाही, यावेळेला प्लॅन्ड पद्धतीने वागतील आणि तसंच घडलं। 22 एप्रिल नंतर सरकार काय करणार चर्चा जगभर चालू होती आणि काय करणार तर संघामध्ये संयम, शिस्त आणि योजना असल्यामुळे विश्वास होता मोदी काय करतील। तर 7 मेला जे काय घडलं ती घटना पूर्ण भारतीयांना, संघ परिवार अशा वेळेला विचार करणं तुकड्यातलं होईल, पूर्ण भारतीयांना, जगातल्या लोकांसाठी तो एक सुखद धक्का होता। मग पहिल्या दिवशी टेररिस्टचं घरात घुसून कंबरडं तोडण्यात आलं, ते हायटेक अटॅक होता। दुसऱ्या दिवशी जेव्हा इंडियन मिलिटरी बेसिसवर आणि जनतेवर पाकिस्तानने हमला करायचा प्रयत्न केल्यावर पुन्हा इमॅच्युअर लोकांमध्ये कॉमेंट होती की आता POKवर हमला करा आणि संघ परिवारातले अनेकांची मागणी होती, अनेकांच्या देशवासियांच्या देखील भावना होत्या। आपण सगळीकडे पाहिलेल्या आहेत की आता POK किमान आपण हे करा, कोणी म्हणायचे पाकिस्तानचे 3 तुकडे करा। हे सर्व इमोशन पोटी बोलत असतात। जे मिलिटरीमधले अभ्यासू असतात किंवा जे संयमी लोक असतात ते असं टोकाचं बोलत नसतात, त्यांना माहीत असतं फेज वाईज काम होतं। त्यामुळे जनतेच्या मनामध्ये टोकाचा विचार करणं हे जनतेचं सायकोलॉजी आहे, पण संघ कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, मिलिटरी एक्सपर्टमध्ये अशी कोणतीही भूमिका नव्हती। त्यांना योग्य वेळी योग्य गोष्ट, 7 तारखेची जी गोष्ट होती ती प्लॅन्ड होती। 8 तारखेची जी गोष्ट आहे तर 8 तारखेला पाकिस्ताननी जे काय केलं, आम्ही तुम्ही जे कराल त्याच्याहून डबल उत्तर देऊ या टेक्निकनी पुढचे 15 ठिकाणी एअर बेसेसवर हमले झाले। त्याच्यानंतर सुद्धा सीजफायर नंतर सुद्धा काही कामं झाली, तर त्याच्यानंतर सुद्धा जे अटॅक झाले, तर हे फेज वाईज आहे। हे जुन्या काळचं युद्ध नाही आहे, हे ज्ञानयुग आहे।